झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे ही मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं. अभिनेत्री मेघना एरंडे, सुहास शिरसाट, राज हंचनाळे, अदिती सारंगधर असे दमदार कलाकार या मालिकेत आहेत. मेघनाने साकारलेली पमा तर घराघरात लोकप्रिय झाली आहे. आता या मालिकेत आणखी एक नवा चेहरा येणार आहे. याच वाहिनीवर सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका सुभेदार म्हणजेच अभिनेत्री अनिता दातेची एंट्री आता होणार आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पाहूया त्याची खास झलक. या व्हिडिओत दिसतंय की एक महिला साडी नेसून जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये येते आणि त्याच्या समोर बसते. हा व्हिडिओ शेअर करत झी मराठी वाहिनीने एक कॅप्शन लिहिलंय, ज्यामध्ये जय खानोलकरच्या भेटीला येत आहे झी मराठी वाहिनीवर गाजलेली प्रेक्षकांची लाडकी बिझनेसवुमन. तुम्ही तिला ओळखलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा असंही म्हटलंय. यामध्ये अनिताचा चेहरा दिसत नसला तरी गेली अनेक वर्ष मालिका विश्वात ती काम करत आहे. तसेच प्रेक्षकांच्याही ती जवळची अभिनेत्री आहे. त्यामुळे एक झलक पाहताच प्रेक्षकांनी तिला ओळखलं आहे. ही राधिका सुभेदार आहे. माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते आहे. 300 कोटींची मालकीन परत आली अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच अनिता दातेची एंट्री होत असल्याने आता सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला गेली आहे. सनई चौघडे मालिकेत परब आणि खानोलकर ही दोन कुटुंब आपल्या भेटीला येतात. पमा आणि सुभाष परब यांचं मध्यमवर्गीय कुटुंब आहे, जे कष्ट करून पोट भरत आहे. आपल्या 4 मुलींच्या लग्नाचं स्वप्न घेऊन पमा केटरिंगचा व्यवसाय करतीये. स्वामींवर अपार श्रद्धा असलेलं असं हे कुटुंब आहे. तर दुसरीकडे तेजस्विनी खानोलकर मोठी उद्योजिका आहे आणि तिचं कुटुंब आहे. जय खानोलकर हा सगळा बिझनेस सांभाळत असतो, पण त्याला मुली अजिबात आवडत नाही. अशा 2 परिवारांची गाठ 7 जन्मासाठी बांधली जाणार आहे. पण त्यातही एक मोठा ट्विस्ट आहे, कारण खानोलकरांचा धाकटा मुलगा गौतम मध्यमवर्गीय परब कुटुंबातील आसावरीच्या प्रेमात पडलाय. तर आसावरीचं दुसऱ्याच मुलासोबत लग्न ठरलंय. त्यामुळे गौतमने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न देखील केलाय. आसावरी आणि गौतम एकमेकांवर प्रेम करत असल्याचं सत्य जय आणि शर्वरीला समजतं. त्यामुळे आता आसावरीचं ठरलेलं लग्न मोडावं असं जयनं शर्वरीला सांगितलं आहे. त्यामुळे आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. आता तो ट्विस्ट काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अनिताची एंट्री तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.